या फाउंडरने नकली दूध विकून 100 कोटी तर कमावले, पण शेवटी फक्त एका पोरीच्या नादाला लागल्यामुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं. तर झालं असं की युपीच्या एक अजयने एक गोष्ट नोटीस केली की आपल्या इथं दुधाची डिमांडच एवढी आहे की बाकी सगळे लोक मिळून सुद्धा त्याला पूर्ण करू शकत नाही. म्हणून त्याने एक खतरनाक आयडिया लावली की जर आपण नकली दूध बनवून विकलं तर कोणाला कळणार नाही आणि पैसे सुद्धा खतरनाक भेटते. मग काय तो लागला तयारीला आणि आपल्या मित्राच्या फॅक्टरीमधून एक असं केमिकल विकत घेतलं की फक्त 1 लिटर केमिकल पासून 500 लिटर दूध तयार व्हायचं. मग तो नकली दूध बनायला लागला आणि मार्केटमध्ये बाकी लोकांपेक्षा एवढा स्वस्तामध्ये विकायला लागला की हळूहळू त्या दुधाची एवढी खतरनाक डिमांड वाढली की अजयने स्वतःची फॅक्टरी चालू केली आणि नकली दुधासोबत नकली पनीर सुद्धा बनवायला लागला. असं करता करता तो 1 कोटी प्रॉफिट पासून 3-4 कोटीपर्यंत पोहोचला. इथपर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. पण अजय भाऊची एका पोरीसंग ओळख होती आणि इथूनच त्याच्या आयुष्याची वाट लागते. कारण भाऊला त्या पोरीवरती इतकं खतरनाक प्रेम होतं की डायरेक्ट लग्नापर्यंत विषय पोहोचला आणि तिला पटवण्यासाठी तो मागडे गिफ्ट द्यायला लागला. आणि एवढंच नाही तर बिझनेसचे सगळे सिक्रेट सुद्धा सांगून टाकले. पण प्रॉब्लेम काय झाला माहिती का, त्या पोरीला तिच्या फ्रेंड सोबत ट्रिपला जायचं होतं आणि ट्रिपमध्ये काही पोरं सुद्धा येणार होते. पण अजयने तिला जाण्यासाठी परवानगी पण नाही दिली आणि तिला जाण्यासाठी पैसे सुद्धा नाही दिले. म्हणून त्या दोघांमध्ये खतरनाक भांडणं झाले आणि त्या पोरीला एवढा राग आला की त्या पोरीनं अजयचे सगळे काळे कारनामे पोलिसांना सांगून टाकले. आणि आज अजय आणि तिची मैत्रीण दोघं जेलमध्ये तेच नकली दूध घेऊन राहिले. इसलिए मुन्ना भैया कहते हैं कि जो भरोसे वाले होते हैं वही भोसड़ी वाले भी होते हैं.